नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया मुंबई पुणे सुपरफास्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी नावाशिवा सागरी सेतू मार्गाचं उद्घाटन होणार। 12 जानेवारीला नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर उद्घाटनाचा सोहळा होणार। शिवडी नावाशिवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित, कारसाठी 250 रुपये टोल लागणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावरून उच्च न्यायालयाची नाराजी। महामार्गाचं काम वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात न्यायालयाने ठणकावलं। मुंबईतील पदपथांवरील फेरीवाल्यांचं बसस्थान उठणार। दादर स्टँडमधील फेरीवाला बाजार भूमिगत होणार। दिल्लीतील कॅनॉट प्लेस प्रमाणे भूमिगत बाजारांची संकल्पना अंमलात येणार। मुंबई पालिकेचा मोठा निर्णय। दादरच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातील अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई। मंदिर न्यासाच्या तक्रारीनंतर पालिकेची आतापर्यंत 3 दुकानांवर कारवाई। मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक। आरोग्य विभागातील कार्यालय आणि दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक बंधनकारक असणार। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला फंडिंग करणाऱ्या बिल्डरला ईडीकडून अटक। विजय मचिंदर नावाच्या बिल्डरला ईडीकडून अटक। मचिंदरला 12 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी। केंद्र सरकारच्या पीईएसओच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 नागपूरमध्ये सीबीआयनं केली अटक। घराच्या झडतीदरम्यान 2.15 कोटी रुपये जप्त। 4ही आरोपींना 6 जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडी। मुंबईतील एलआयसीच्या 68 इमारती धोकादायक स्थितीत। धोकादायक इमारतींचा तातडीने पुनर्विकास करण्याचे म्हाडाचे आदेश, अन्यथा कायद्यानुसार कारवाईचा इशारा। कल्याण डोंबिवलीत 1,65,00,000 बेकायदा बांधकामं। उच्च न्यायालयाकडून महापालिकेवर संताप व्यक्त। ठोस उपाययोजनांच्या आराखड्यासह सुनावणीला हजर राहण्याचे पालिका आयुक्तांना न्यायालयाचे आदेश। डोंबिवली ते कोपर स्टेशन दरम्यान रेल्वे अपघातात वाढ। 3 दिवसांमध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू। अपघातावर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी। मुंबईच्या हवेची गुणवत्ताही खालावली। धुक्यातही मोठी वाढ। मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तापमान आणखी घसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 914 वर। गेल्या 24 तासात राज्यात 171 नवे कोरोना रुग्ण, तर राज्यात JN1चे 110 रुग्ण। कल्याण डोंबिवलीमध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ। मास्क लावणं, सोशल डिस्टन्स पाळण्याचा आरोग्य विभागाचा सल्ला। राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय, तर सरकारला लेखी पत्र देण्यासाठी 4 दिवसांची मुदत। रिक्षा भाडं 2 रुपयांनी वाढवा। रिक्षा मेन्स युनियन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार। वाढती महागाई लक्षात घेता रिक्षा भाडं 23 वरून 25 रुपये करण्यासाठी युनियन आग्रही। पुण्यात ओला उबरचा प्रवास महागला। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातून आता वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ। पुणे शहरातील 535 बेवारस वाहनं जप्त। महापालिका प्रशासनाकडून 506 वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू। पुणे मार्केट यार्डात दुसऱ्या दिवशीही ट्रक चालक संपाचा परिणाम। शेतमालाच्या फक्त 1100 गाड्यांचीच आवक। दर स्थिर असल्याने सामान्यांना दिलासा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांकरता भरती सुरू। 13 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून नागपुरातील अनेक भागात 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार। 6 जानेवारीला संध्याकाळी 4 नंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार। दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंदचा निर्णय। पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी धामणदेववाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदं रिक्त। शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी। पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन। नाशिकच्या मनमाडमध्ये साईराज परदेशीचं राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश। राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक। वारकऱ्याचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आजही फेसाळली। इंद्रायणी नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं इंद्रायणी प्रदूषित। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सपशेल कानाडोळा। सरकारचंही दुर्लक्ष। कोल्हापूरच्या काही भागात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी। मंगळवार पेठ, लक्ष्मीपुरी, कसबा, बावडा या परिसरात पाऊस। अचानक आलेल्या पावसाने वाहनधारकांची तारांबळ। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला भीषण आग। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र आगीत कार जळून खाक। पालघरच्या वसई विरार परिसरातील आगीच्या घटनेत घट। वर्षभरात शहरात 243 आगीच्या घटना। ठाणे वेलापूर घणसोली उड्डाणपुलावर टेम्पोची डिवायडरला धडक। जीवितहानी नाही, वाहतूक संथ गतीने सुरू।
नागपूरच्या 8 मैल चौकात भीषण अपघात. अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यानं पलटी होऊन कार दुभाजकाला धडकली. अपघातात मुलाचा आणि आईचा मृत्यू तर मुलीची प्रकृती गंभीर. पुण्याच्या खेड तालुक्यातील मुईमधून दागिन्यांची चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात. महाळुंगे पोलिसांची कारवाई. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये एकाची 25 लाखांची फसवणूक. शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक. मुंबईमधून दोघांना अटक. नाशिक शहरातील हाय प्रोफाईल वस्तीत घरफोड्या करणारे दोघे अटकेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी घरफोडी करायचे. आरोपींकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या येवला इथल्या कृषी सेवा केंद्रातून खतांसह रोख रकमेचीही चोरी तर दुकानाची नासधूस. चोरटा सीसीटीव्हीत कैद. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा पेरणी क्षेत्रात घट. पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा नसल्याने पेरणीत घट.